Hello guys, I'm Pranjali. Welcome back to my channel. Today I'm reading my life in the US like an Amazon product. छान आहे ना टॉपिक. सो हे खूप सुंदर असणार आहे. सो तुमचे जे काही कामं असतील ती सगळी तुम्ही बाजूला ठेवा आणि प्लीज एका शांत ठिकाणी बसा, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. सो बी रेडी. तुम्हाला काही खायला हवं असेल तर पटकन जाऊन किचनमध्ये जाऊन घेऊन या, कारण हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला या टॉपिकमध्ये कळणार आहे भरपूर साऱ्या गोष्टी. सो बेसिकली हा टॉपिक आहे की आपण कुठला तरी प्रॉडक्ट कसा रिव्ह्यू करतो. सो तशीच मी एक कॉन्सेप्ट घेऊन आली आहे ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक फेज ही रेट करणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आता मी US मध्ये आहे. सो US मध्ये गोष्टी कशा आहेत किंवा कशा चालतात किंवा कम्पॅरिझन इंडियन पीपल आणि अमेरिकन पीपलमध्ये आणि अशा बऱ्याच काही गोष्टी. जर मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की जर तुम्ही मूव्ह इन होणार असाल USA मध्ये तर काय प्रोसेस आहे किंवा तुम्हाला काय काय फेस करायला लागणार आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो हे एक शॉर्ट समरी म्हणू शकते मी या व्हिडिओमध्ये आहे, पण तुम्हाला हे खूप छान वाटणार आहे. सो प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल नका विसरू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही प्लीज हा एंडपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची स्पीड वाढवायची असेल तर तुम्ही स्पीड वाढवून पण बघू शकता. सो या लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, मला भरपूर टॉपिक्स कवर करायचे, त्यामुळे माझी सीट माझ्याकडे असणार आहे. सो जर मी कुठेतरी खाली किंवा इकडे तिकडे बघत असेल तर प्लीज मला त्या गोष्टीसाठी माफ करा. बिकॉज असा एक फर्स्ट व्हिडिओ आहे जो मी स्वतःहून शूट करते, ज्याच्यामध्ये काही असं व्हिडिओसारखं काही कॉन्टेंट नाही आहे, बट मी कंटिन्युअसली याच्यामध्ये बोलणार आहे. सो प्लीज काही चूक झाली तर प्लीज मला माफ करा. दिस इज माय फर्स्ट टाईम की हे मी करते आहे. सो आय एम सॉरी. सो आपण सुरुवातीपासून स्टार्ट करूया. सो मी माझं इंट्रोडक्शन देते आधी. खूप जण या चॅनलवर नवीन असतील. माझं नाव आहे प्रांजली शेटे. मी मूळची पुण्याची आहे, पिंपरी चिंचवड. कारण की जर मी पुणे म्हणाले तर तुम्ही दुसरे पण प्लेसेस इमॅजिन करू शकता. आय नो, मला पिंपरी चिंचवडकर असं म्हणायला पाहिजे. आय एम सॉरी. पुणेकरांना हे वाईट वाटेल, मला माहिती आहे. सो माझा जन्म झाला होता निगडी प्राधिकरण पुणे, यू कॅन से. सो माझी लाईफ स्टोरी मी तुम्हाला शेअर करणार आहे. आधी तरी माझी जर्नी सांगणार आहे, मी लहान असल्यापासून ते आत्तापर्यंत. सो तुम्हाला जर माहिती नसेल तर मी सांगते, मी एक नवसाची मुलगी आहे माझ्या आईवडिलांसाठी. सो तुम्हाला माहितीच असेल की मी किती जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्या आईवडिलांसाठी. सो हे झालं. सो माझी स्कूल लाईफ खूप छान होती. इनफॅक्ट मला एक इन्सिडेंट आठवतो आहे. मला घरच्यांनी सांगितलेल्याप्रमाणे की पहिला दिवस असतो स्कूलचा, सो प्ले ग्रुप किंवा नर्सरी म्हणू शकतो आपण, तेव्हा सगळेजणं लहान जे मुलं असतात ते रडत असतात, कारण की त्यांना घरी जायचं असतं इव्हेंच्युअली. सो माझं असं होतं की मला घरी नव्हतं जायचं, कारण की मी एन्जॉय करत होते त्या स्कूलमध्ये. आय डोंट नो हाव किंवा काय असं स्कूलमध्ये झालं असेल. मे बी माझी स्कूल चांगली असेल आणि माझ्या टीचर्सनी मला खूप छान ट्रीट केलं असेल आणि मला खूप सारे चॉकलेट्स दिले असतील. आय डोंट नो, आता मलाही नाही माहिती आणि मला एक्झॅक्ट स्टोरी नाही माहिती, पण हे मला खूप छान वाटतं की म्हणजे सगळी लहान जे मुलं असतात ती रडत असतात. इनफॅक्ट आता मी मोठी झाली आहे, सो मी पण बघते की स्कूलला जाताना कसे लहान लहान मुलं रडत असतात की त्यांना नाही जायचं, बिकॉज त्यांच्यासाठी सगळं न्यू असतं. सो हां, तर माझ्यासोबत असं झालं होतं. सो ते माझ्याबद्दल मला खूप छान वाटतं. हे मी सगळं का सांगते, बिकॉज तुम्हाला एंडपर्यंत जे मी सांगणार आहे ते खूप खूप सुंदर असणार आहे ती जर्नी. सो त्याच्यानंतर नर्सरीबद्दल झालं आणि
टू बी ऑनेस्ट I can't say ki I'm a very good Kathak dancer, but yeah, I'm a classical dancer. मी छान बऱ्यापैकी छान डान्स करू शकते. मला आय गेस आईनी लहानपणी जेव्हा मी आय गेस फर्स्ट स्टँडर्डमध्ये होते किंवा सेकंड स्टँडर्डमध्ये, आता मला आठवत नाही आहे, पण या फर्स्ट किंवा सेकंड स्टँडर्डमध्ये असताना मला माझ्या आईनी क्लास लावला होता कथ्थक क्लासिकल डान्सचा. सो मी डान्सबद्दल तुम्हाला रेफरन्स का दिला, बिकॉज त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. त्याच्यामुळे अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लहानपणी बिल्ट व्हायला उपयोगी पडतात. जसं की ग्रास्पिंग पॉवर झाली, परत तुमचा कॉन्फिडन्स झाला, स्टेज डेअरिंग म्हणू शकते मी. इनफॅक्ट आत्ता पण मी जे बोलते आहे ते आय गेस त्याच्यामुळेच असावं. अँड थँक्स टू माय आई. थँक्यू आई, जर तू हा व्हिडिओ बघत असशील तर. सो माझ्या आईने मला डान्स क्लाससाठी म्हणजे परमिशन नाही म्हणू शकत मी, दॅट्स द रॉंग वर्ड, बट मी हे म्हणेन की माझ्या आईने मला डान्स क्लास यासाठी लावलेला बिकॉज त्याच्यामागे एक तिचं पण स्वप्न होतं. म्हणजे असं तिने मला सांगितलेलं, जेव्हा ती लहान होती तेव्हा ॲक्च्युली माझ्या आईला पण डान्स आवडतो. इनफॅक्ट ॲक्टिंग, डान्सिंग, स्पोर्ट्समध्ये लाईक सगळं या अशा सगळ्या गोष्टी माझ्या आईला आवडतात अजूनही. सो जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला या सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या नाहीत. म्हणजे एक क्लासिकल डान्स शिकणं म्हणावं किंवा अशा काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज. तिने भरपूर गोष्टींमध्ये लहानपणी भाग घेतला होता, पण आय गेस असं मला वाटतं की तिच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी तिला परमिशन नाही दिली डान्स क्लास लावण्यासाठी. बिकॉज आय डोंट नो, म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणू शकतो किंवा खूप वर्षांआधी एवढं फ्री नव्हतं जेवढं आपण आत्ता आहोत या जगामध्ये. पण मग माझ्या आईच्या मनात ती फार गोष्ट राहिली होती. आणि असं खूपदा झालं पण होतं की जेव्हा टी व्हीवर वगैरे गाणं असं लागायचं तेव्हा मी डान्स करायला लागायचे. सो मला तेव्हा नुकताच चालता वगैरे येत होतं. सो मला माझे पप्पा हात धरायचे माझे आणि मी नाचत असायचे. म्हणजे त्या डान्सला काही अर्थ नसायचा, म्हणजे नॉट अ परफेक्ट स्टेप किंवा सिग्नेचर स्टेप, बट म्हणजे एकदम व्यवस्थित मी एन्जॉय करायचे. सो मे बी मला असं वाटतं तेव्हा माझ्या घरच्यांना वाटलं असेल की हिला आपण डान्स क्लास लावूयात. सो या तिथून ती जर्नी सुरू झाली आणि मी माझ्या 4 एक्झाम्स दिल्या आहेत डान्स क्लासच्या. कथ्थक डान्स मी शिकले आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली असं झालं की माझी 9th 10th मग 12th असं सगळ्या गोष्टी आल्या, त्यामुळे मला मध्ये गॅप घ्यावा लागला. ते माझ्या आईला बिलकुल आवडलं नव्हतं. ती अजूनही मला सांगते की तू हे सोडायला नव्हतं हवंस, बिकॉज मी खूप छान होते त्याच्यामध्ये. इनफॅक्ट मी अजूनही डान्स करते, असं नाही आहे नाही करत, बट माझा वीकमधून 2दा क्लास असायचा, म्हणजे जेव्हा मी जायचे तेव्हा. सो आता ते रुटीन नाही आहे बिकॉज तुम्ही आहात USA आणि सो तिकडे आपण क्लासला नाही जाऊ शकत. सो या सगळ्या गोष्टींमुळे नंतर आपण वळूयात स्कूलकडे. तर म्हणजे मला जास्त माझ्याबद्दल असं काही वाढवून चढवून नाही सांगायचं, पण मला हा का संदर्भ द्यायचा तुम्हाला, बिकॉज जे मी पुढे सांगणार आहे ना ते तुम्हाला अशी लिंक लागेल का हे सगळं मी असं का सांगत होते. सो मी माझ्या स्कूलमध्ये जेव्हा हायर स्कूलमध्ये होते तेव्हा सेकंडरी स्कूल आपण म्हणू शकतो त्याला. सो तेव्हा मी माझ्या स्कूलची हेड गर्ल होते मी. आणि आपल्याला आय डोंट नो खूप साऱ्या लोकांना होतं की नाही, बट आमच्या स्कूलमध्ये स्काउट्स अँड गाईड्स होतं. सो त्याची मी ट्रूप लीडर होते. सो आय एम अ बॉर्न लीडर. जस्ट लुक ॲट मी. आय एम जस्ट किडिंग. सो या मला एवढंच म्हणायचं की तसा माझा कॉन्फिडन्स बिल्ट होत गेला. आणि थँक्स टू माय स्कूल की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली ट्रूप लीडर आणि हेड गर्ल बनायची. त्यामुळे मी माझ्या म्हणजे आत्ताच्या लाईफमध्ये आय कॅन सी द डिफरन्स की हाऊ टू लीड अ टीम. किंवा तुम्ही जर टीम लीडर असाल तर तुम्हाला
कसं वागायला पाहिजे किंवा कसं बोलायला पाहिजे, किंवा जर तुम्हाला कोणाकडनं तरी काम काढून घ्यायचं आहे तर ते तुम्ही कसं करू शकता. सो हे स्कूलमध्ये जे झालं आहे ते मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये त्याचा एक खूप प्लस पॉईंट आहे. आय डोंट नो हे सगळेजणच एक्सपिरियन्स करू शकतात की नाही, पण मी म्हणू शकते. सो मोस्टली स्कूलमध्ये असतं हेड गर्ल, हेड बॉय असतो, आणि ते हाऊसेस असतात लाईक रेड, ब्लू, ग्रीन, येलो. सो त्याचे हाऊस कॅप्टन्स असतात, त्याचे वाईस कॅप्टन्स असतात, आणि स्पोर्ट्स लीडर पण असतात खूप खूप स्कूल्समध्ये. माझ्या स्कूलमध्ये असं काही स्पोर्ट्स लीडर वगैरे नव्हतं, फक्त हाऊस कॅप्टन्स आणि वाईस कॅप्टन्स होते, आणि आपापल्या क्लासचे जे मॉनिटर्स असतात ते मॉनिटर्स. सो असं सगळं होतं. सो मला तो चान्स मिळाला, आणि त्या गोष्टींमुळे मी इव्हेंट हँडलिंग शिकले, लोकांसोबत कसं डील करायचं. सो तुमच्या फ्रेंड्स किंवा जे कोणी असतील ज्यांच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, सो ते कसं करून घ्यायचं हे मला त्यातून कळालं. सो थँक्स टू माय स्कूल. थँक्यू सो मच. आपण वळूया पुढे. सो माझं आय गेस 8th स्टँडर्ड किंवा 9th स्टँडर्डमध्ये असतानाच ठरलेलं की मी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. सो माझ्या फॅमिलीला पण काही असं हे नव्हतं की मी हे नाही करायला पाहिजे, किंवा त्यांचं असं काही माझ्यावर कधीच प्रेशर नव्हतं आजपर्यंत, टचवूड. सो असं मला कधी वाटलं नाही की मला हे करायला नाही मिळणार आहे किंवा हे. सो मी माझ्या पेरेंट्सबद्दल सांगितलं तर म्हणजे असं नाही म्हणू शकत मी की माझे पेरेंट्स स्ट्रिक्ट नाही आहेत. आय नो त्यात ते सुद्धा ते व्हिडिओ बघतायत. सो पण मी एवढंच सांगेन की मला माझ्या आईनी, माझ्या बाबांनी, म्हणजे मी माझ्या आईला म्हणते मम्मा आणि माझ्या वडिलांना मी म्हणते पप्पा. सो त्यांनी आजपर्यंत जेवढा मला सपोर्ट केला आहे, म्हणजे ते मी थँक्स बोलून किंवा इनफॅक्ट त्यांना हे मी व्यक्तच करू शकत नाही की हाऊ थँकफुल आय ॲम. पण मे बी जर ते हा व्हिडिओ बघत असतील तर हा स्पेशली व्हिडिओ, मे बी हा जो क्लिप किंवा हा जो पार्ट आहे तो त्यांच्यासाठी, की थँक्यू सो 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 मच की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. तुम्ही एक असतं ना की त्या पर्सनवर तुम्ही तेवढं बिलीव्ह करता. सो मी खूप सारं ऑब्झर्व केलं आहे या आजकालच्या जगामध्ये की मोस्ट ऑफ द पेरेंट्स काही गोष्टींसाठी अलाव करतात, काही गोष्टींसाठी नाही करत. सो नो ऑफेन्स, मला अजिबात काहीच कंप्लेन नाही आहे या गोष्टीबद्दल, पण मी जे ऑब्झर्व केलं ते मी सांगते. सो असं खूपदा मी ऐकलं आहे की मुलींना किंवा मुलांना खूप काही गोष्टी करायच्या असतात, बट त्यांना त्या करायला मिळत नाहीत बिकॉज ते त्यांच्या पेरेंट्सला आवडत नाही. सो माझ्याप्रमाणे मला असं वाटतं की माझ्या पेरेंट्सनी माझ्या ड्रीम्सला, माझ्या गोल्सला, माझ्या एम्सला, इनफॅक्ट प्रत्येक गोष्टीला माझा सपोर्ट केला आहे. आणि हा जो डिसिजन जे मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं यासाठी पण कधीच ते लोक नाही म्हणाले. कारण की असं पण असतं कधी कधी की जर तुमच्या पेरेंट्सनी तुमच्यामध्ये जर पोटेन्शियल बघितलं तर ते तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाहीत. आणि जर हा कोणी व्हिडिओ बघत असेल ज्यांचं आत्ता रिसेंटली 12th झाली आहे आणि त्यांना पुढे काहीतरी करायचं आहे, सो मी त्यांना हेच सांगेन की असं कुठलेच पेरेंट्स नाही आहेत की त्यांना आवडणार नाही की आपलं मूल पुढे जावं, आयुष्यात त्यांनी काहीतरी चांगलं करावं किंवा तो सक्सेसफुल व्हावं, असं सगळ्याच पेरेंट्सला वाटतं. पण ते एक पोटेन्शियल असतं ना, तो एक स्पार्क जर त्यांनी तुमच्यात बघितलं ना, ते कधीच तुम्हाला नाही बोलणार. आणि जरी तुम्हाला म्हणत असतील ना ते नाही, तर तुम्ही त्यांना ते करून दाखवा. तुम्ही म्हणजे जर आता कुठली एक्झाम द्यायची असेल तुम्हाला, JEE झालं, नीट झालं किंवा अशा भरपूर एंट्रन्स एक्झाम्स असतात, तुम्ही ते करून दाखवा. तुम्ही पूर्ण तुमचं मन लावून करा. सो ते नाही बोलणारच नाहीत कुठल्या गोष्टीसाठी आणि ते तुम्हाला सपोर्ट करतील. आणि तरी पण जर ते नाही म्हणत असतील तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा. खूपदा असं होतं की मुलं घाबरून जातात आणि त्यांना असं वाटतं की कुठे आपण कन्व्हिन्स करायचं, मोर ड्रामा,
असं सगळं होतं. सो मोस्टली कधी कधी जर इंट्रोवर्ट मुलगा किंवा मुलगी असेल तर ते तेवढं एक्सप्रेस करू शकत नाहीत त्यांच्या पेरेंट्सपर्यंत, किंवा त्यांचं तेवढं कनेक्शन नसतं एकमेकांमध्ये की ती ही गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतील. सो आय एम व्हेरी ब्लेस्ड की मी आजपर्यंत जे काही माझ्या लाईफमध्ये घडतं आहे किंवा जे काही मला करायचं आहे ते मी प्रत्येक वेळी माझ्या मॉम डॅडला सांगत आली आहे, आणि मे बी मी सांगत आली आहे त्यामुळे पण तो विश्वास असतो. सो जो कोणी हा व्हिडिओ बघतोय मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही त्यांच्यावर एक विश्वास ठेवा. ठीक आहे, तुम्ही त्यांच्यावर एक विश्वास ठेवा आणि तुम्ही त्यांना, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तुम्ही हळूहळू गोष्टी सांगायचं प्रयत्न करा, एक्सप्रेस करायचा प्रयत्न करा. तुम्हाला एक सर्टन एज नंतर, म्हणजे एक टीनेजर फेज म्हणू शकते मी, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे आईवडील आणि आईवडिलांना तुम्ही असं एक बेस्ट फ्रेंडसारखा बॉन्ड असला पाहिजे आणि तुम्ही एकमेकांना शेअर करायला पाहिजे. आता तर सगळीकडे असं झालेलं आहे, पण अजून पण खूप साऱ्या फॅमिलीजमध्ये असं नाही आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही एक छान बॉन्ड बनवा आणि तुमचं सगळं काही व्यवस्थित होईल. आपण ना खूप जास्त विचार करतो की काय वाटेल त्यांना, किंवा मला खरंच अलाव करतील का. ठीक आहे, जर हे वर्क नाही झालं तर एकदा ट्राय करून बघा. एकदा ट्राय करून बघण्यात काही हरकत नाही आहे. मे बी जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्या तरी ट्रिपला जायचं असेल आणि तुमचे मॉम डॅड तुम्हाला नाही म्हणलेत, सो तो त्यांचा डिसिजन आहे की त्यांना तुम्हाला जायला द्यायचं आहे की नाही द्यायचं. त्यांची परमिशन आहे, बिकॉज तुम्ही अजून पण तेवढे इंडिपेंडंट नाही आहात की तुम्ही सगळे डिसिजन्स तुमच्याप्रमाणे घ्याल. सो तुम्ही तो पण विचार करा की त्याच्या पाठीमागचा रिझन काय असेल, की का नाही म्हणत असतील ते, किंवा का मला टोकत असतील त्या गोष्टीसाठी. या सगळ्या गोष्टी मला पण माहिती नव्हत्या. असं नाही झालं की मला प्रत्येक एका गोष्टीसाठी माझ्या आईवडिलांनी सपोर्ट केले. जिथे जिथे मी चुकली आहे तिथे तिथे मी मार खाल्ला आहे, मी खूपदा ऐकलं आहे, त्यांनी मला खूपदा व्यवस्थित बसवून समजून सांगितलं आहे, खूपदा ओरडून समजावून सांगितलं आहे. सो असं नाही आहे की एकदम परफेक्ट आणि मी फार असं एकदम फिल्टर्ड सगळं सांगते आहे. हा व्हिडिओ जो आहे तो फक्त आपल्या गप्पांसाठी आहे आणि हा अनफिल्टर्ड आहे. सो मी याच्यामध्ये सगळं सांगते तुम्हाला. असं नाही आहे की मी खूप काही असं छानच सांगते माझ्या मॉम डॅडबद्दल किंवा याच्याबद्दल, असं काही नाही आहे. सो परत वळूया आपल्या टॉपिककडे. ते मी फक्त एक्झाम्पल देत होते. सो जर तुम्हाला कुठेतरी जायचं असेल आणि तुम्हाला परमिशन नाही भेटत, सो पहिली गोष्ट तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही मागे का लागताय, त्यांच्या मागे नका लागू. यार मला जाऊ दे ना, माझे फ्रेंड्स पण चाललेत, असं नका बोलू. त्यांना सांगा की तुम्हाला खरंच जायचं आहे तिकडे आणि तुम्ही एन्जॉय करणार आहात आणि तुम्ही सेफ राहणार आहात, तुम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये स्वतःहून नाही पडणार आहात. त्यांना तुमच्या सेफ्टीची काळजी असते. सो अजून एक मी तुम्हाला सांगेन की मी एक जी आत्तापर्यंत चूक करत आले होते ती चूक तुम्ही नका करू. सो आपल्या पेरेंट्सला फक्त एवढंच पाहिजे असतं की समजा फॉर एक्झाम्पल आपण कुठे तरी जातोय फ्रेंड्ससोबत, तर म्हणजे त्यांचं फक्त एवढंच म्हणणं असतं की तुम्ही त्या ठिकाणी, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया डेस्टिनेशन ए आणि बी. सो ए म्हणजे तुमचं घर आहे आणि बी म्हणजे तुम्ही जिथे जाणार आहे. सो त्या ए आणि बीमध्ये जो फरक आहे तो तेवढा डिस्टन्स, तुम्ही तिथे पोचलात तर त्या क्षणी तुम्ही त्यांना फोन करा किंवा एक टेक्स्ट पण करू शकता की मी इथे पोचली आहे किंवा मी इथे पोचलो आहे, वॉट एव्हर इट इज, आणि तुम्ही सांगा की मला एवढा वेळ लागणार आहे. आणि जर तुम्ही ते करायला लागला ना तर मला असं वाटतं की तुमची आणि त्यांची लाईफ खूप इझी होऊन जाईल. आणि कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपवू नका, मग ती कुठलीही गोष्ट असू दे. सो कारण की असं खूपदा होतं की आपल्याला असं वाटतं की आपले घरचे ओरडतील म्हणून आपण नाही सांगायला पाहिजे. सो नाही, ही चूक बिलकुल करू नका. मी आजपर्यंत माझ्या आईचा ओरडा खाते की कुठेतरी जाणार असशील तर सांगून जायचं ना. सो मला हे तिकडे असताना ठीक आहे, पण इथे असताना मला हे लॉजिकल नाही वाटत आहे. बिकॉज ती तिकडे इंडियामध्ये आहे आणि समजा तिकडे म्हणजे
अराउंड 12.5 आवर्सचा डिफरन्स आहे किंवा 13 आवर्स पण पकडा. जर तिकडे रात्र असेल तर इकडे सकाळ असणार आहे, आणि इकडे जेव्हा सकाळ असणार आहे तेव्हा तिकडे रात्र असणार आहे. सो समजा मी सकाळी इकडे चालली आहे 12 वाजता पकडूयात आपण. तर मी जर तिला तिकडे फोन करून सांगितलं की मी अशी अशी चालली आहे, आणि जर समजा ती झोपलेली असेल किंवा काही असू शकतं, म्हणजे इट डझंट मेक एनी सेन्स फॉर मी, पण स्टील मी ते करते आणि ते तुम्ही पण करा असं मला वाटतं. सो हे काही छोट्याशा टिप्स सांगते मी. मी काय खूप मोठी ना मी ज्ञानी आहे, ना मला खूप एक्सपिरियन्स्ड पर्सन आहे मी म्हणून सांगते, असं नाही आहे. मला फक्त असं वाटलं की मला एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि मी गोष्टी शेअर करू शकते, तर म्हणून मी करते. आणि मला बोलायला खूप आवडतं, हे तुम्हाला मी कधीपासून बोलते त्याच्यावरनं तुम्हाला कळालंच असेल. सो माझं काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की तुमचे काय म्हणजे थॉट्स आहे त्याच्यावर, आणि तुम्ही कसं तुमच्या पेरेंट्सला कन्व्हिन्स करता, किंवा जर पेरेंट्स बघत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मुलीने किंवा तुमच्या मुलाने काय करायला पाहिजे, किंवा तुम्ही का परमिशन देत नाही, किंवा तुम्ही कधी कधी परमिशन देता किंवा नाही देत. हे सगळं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आपण छान आपला कॉन्वो होऊ शकतो. सो मला बोलता बोलता पेरेंट्सबद्दलच आपण बोलत होतो, तर त्यामुळं अजून एक गोष्ट आवडली, कारण की हे माझं एक ड्रीम कम ट्रू आहे जे मी USA ला आली आहे. सो मला आठवतं आहे मला माझ्या मम्मी पप्पांनी सांगितलेलं की लहान असताना जर मला विचारलं की तुला कुठे जायचं आहे, तर मी म्हणायचे मला अमेरिकाला जायचं आहे असं काहीतरी. तर मला ते फार फनी वाटतं, आणि म्हणजे मला असं वाटतं की ते मॅनिफेस्ट झालं आहे. आणि जर तुम्ही मॅनिफेस्टेशनमध्ये बिलीव्ह करत नसाल तर दॅट्स रॉंग. म्हणजे हे एक माझं एक्झाम्पल घ्या की ते खरंच झालं आहे, की ते मी म्हणत राहायचे ते झालं आहे. सो मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही छान काम करत राहा, तुमच्या आईवडिलांपासून काही लपवू नका. तुम्हाला जे करायचं आहे लाईफमध्ये ते तुम्ही त्यांना एक्सप्लेन करा, मग त्यांना कळेल. सो आता आपण स्टार्ट करूया USA माय ड्रीम प्लेस. सो सगळ्यांना किती छान वाटतं ऐकायला हे की तुमची मुलगी अमेरिकेत आहे का, काय करते ती, कसं कसं होतं मग तुम्हाला राहायचं, हे सगळे क्वेश्चन्स. सो इनफॅक्ट माझ्यासाठी, माझ्या मॉम डॅडसाठी, हे सगळ्यांसाठीच म्हणजे आम्हाला माझ्या फॅमिलीला खूप इट वॉज रिली हार्ड की मी इकडे शिफ्ट होणार होते. पण जसं की मी म्हटलं माझी फॅमिली सपोर्टिव्ह आहे. सो मी इकडे आले. सो माझ्या विजा प्रोसेसिंगपासून ते कुठली एजन्सी चूज करायची यापासून हे खूप मोठं टेन्शन होतं माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी पण. सो जसं मी सांगितलं मी माझ्या 8th का 9thमध्येच मी ठरवलेलं हॉटेल मॅनेजमेंट करायचं. तसंच जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घेतली तेव्हाच मी ठरवलेलं की USA ला तर यायचं आहे. इनफॅक्ट मी हे सांगते की जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घ्यायला गेले होते तेव्हा मम्माने विचारलेलं, तिकडे एक प्रोफेसर होते, सो त्यांना विचारलं होतं की ॲब्रॉडला जाता येईल ना, कारण की हे माझ्या घरच्यांचं आणि माझं असं दोघांचं मिळून हे ड्रीम होतं. सो हे ड्रीम पूर्ण झालेलं आहे माझं. पण आता आपण मेन टॉपिकवर येऊयात की इंडियन लाईफ आणि अमेरिकन लाईफमध्ये काय फरक आहे. सो जेव्हा तुम्ही सर्वात आधी इकडे येता तेव्हा तुमच्यासाठी फार सगळं कन्फ्युजिंग असणार आहे. म्हणजे जर कोणी मूव्ह इन करायचा विचार करतं आहे किंवा कोणाचा नुकताच विजा लागला आणि त्यांना व्हिडिओ बघायचा आहे, सो त्याच्यासाठी. सो माझी फ्लाईट म्हटलं गेलं तर म्हणजे लिटरली मला बरेच तास लागले. जर तुम्हाला कंटिन्युअस फ्लाईट असेल तर आय गेस 15 तास लागतात, पण माझे खूप स्टॉप्स होते, सो त्यामुळे मे बी. सो माझं असं होतं की इंडिया टू लंडन, लंडन टू न्यूयॉर्क, अँड न्यूयॉर्क
डेन्व्हर असं होतं. सो या माझा खूप टायरिंग प्रवास होता. माझं जेव्हा पण मी लहानपणी किंवा जोपर्यंत मी फ्लाईट्सने ट्रॅव्हल नव्हतं केलं तोपर्यंत माझं असं होतं की मी कधी बसणार आहे फ्लाईटमध्ये, मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तो, असं सगळं. आणि जेव्हा मी तो एक्सपिरियन्स घेतला, ओ माय गॉड, म्हणजे असं नाही आहे वाईट होता, खूप छान होता, पण मी खूप थकून गेले होते त्या प्रवासानंतर, कारण की तो खूप मोठा प्रवास होता आणि लेओव्हर्स पण जे होते ते फार बरेच मोठे होते. 6 तास म्हणा, 7 तास, 8 तास असे. ते आम्ही तसं बुक केलेलं बिकॉज कसं असतं, तुम्ही फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करत असता, सो बऱ्याचशा गोष्टी असतात आणि इंटरनॅशनल ट्रिप. आणि खरं सांगायचं तर मी एकदाही फ्लाईटमध्ये बसले नव्हते या इंटरनॅशनल ट्रिपच्या आधी, म्हणजे डोमेस्टिक फ्लाईट वगैरे असं माझ्या आयुष्यात काही घडलं नव्हतं तेव्हापर्यंत तरी. सो या खूप टायरिंग प्रवास होता माझा, पण मी निभवलं ते. की इकडे जे कल्चर, यांचं खाणं पिणं जे काय आहे ते आपल्यापेक्षा फार वेगळं आहे. सो इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा तुम्ही जिममध्ये असाल आणि तुम्ही तुमचं वर्कआउट करताय किंवा काहीतरी करताय. जर तुम्ही इंडियामध्ये असाल आणि तुम्ही काहीतरी चुकीचं केलं किंवा काहीतरी असं फनी झालं तुमच्यासोबत, तर सगळ्या जणांचं असं असतं, काय होतंय, काय करताय, असं कसं झालं, अरे बापरे, असं नव्हतं व्हायला पाहिजे. तसं इकडे नाही आहे. ते बिलकुल तुम्हाला जज करत नाहीत. म्हणजे त्यांचं असं असतं की नन ऑफ माय बिझनेस, आणि हे खूप चांगलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट, माझं कॉन्फिडन्स वाढण्याची म्हणजे मी म्हणू शकते आय एम व्हेरी थँकफुल टू देम, कारण की ते जज करत नाहीत. त्यामुळे तुमचं बोलण्याचा कॉन्फिडन्स, त्यांच्यासोबत वावरण्याचा कॉन्फिडन्स पण वाढतो. आणि जर तुम्ही इंग्लिश म्हटलं गेलं, त्याच्याबद्दल विचारलं मला, तर असं नाही आहे की मी खूप परफेक्ट इंग्लिश बोलते. पण मी जेव्हा बोलते किंवा माझं काहीतरी चुकलं, असं बऱ्याचदा होतं की हॉटेलमध्ये बिझी ऑपरेशन्स चालू असतात आणि आउट ऑफ द ब्लू असं कधीतरी होतं की आपण चुकीचं काहीतरी बोललं जातो. तरी पण ते असं काही हसत नाहीत किंवा ते जज नाही करत. ते तुम्हाला परत विचारतील की काय झालं एक्झॅक्टली, तुम्ही परत मला एक्सप्लेन कराल का? कारण की कधी कधी काय होतं, आपण जेव्हा चुकीचं बोलतो तेव्हा त्यांना कळत नाही, सो आपल्याला परत एक्सप्लेन करावं लागतं. सो या, हे म्हणू शकते मी. आणि हा एक चांगला पॉईंट आहे. आणि असं नाही की मी त्यांच्याबद्दल सगळं चांगलं सांगणार आहे, कारण की आपला व्हिडिओ अनफिल्टर्ड आहे. सो वाईट नाही म्हणता येणार, मी प्रोज अँड कॉन्स म्हणू शकते. सो मला जी गोष्ट इथे पटली नाही किंवा आवडली नाही किंवा करमत नाही, असं मला म्हणू शकतो आपण, की इथे फ्रेंड्स जे आपण बनवतो बॅक इन इंडिया, ते खूप इझी असतं, कारण की लँग्वेज बॅरियर नसतो, तुमचे टॉपिक्स सेम असतात. इनफॅक्ट जरी आता कुठला तरी एक आपण टॉपिक घेतला आणि कोणीतरी ऐकलं आणि तीच एक फेवरेट गोष्ट त्या मुला किंवा मुलीची जरी असेल, तरी त्याच्यावरनं पण एक कॉन्वो चालू होतो. पण इथे कसं आहे की कोणाचं लक्ष कोणाकडे एवढं नसतं, बिकॉज दे आर नॉट बॉदर्ड. ते एक प्रायव्हसी म्हणू शकतो देतात तुम्हाला, आणि तुम्ही तुमचं राहू शकता. सो ती एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणीतरी एक्सप्रेस करायला हवं असतं किंवा तुम्हाला एक खरंच अशी मैत्री हवी असते कोणासोबत तरी, तर ते खूप हार्ड आहे इकडे. खूप हार्डली तुम्हाला असं दिसेल की एक इंडियन आणि एक अमेरिकन बेस्ट फ्रेंड्स आहेत किंवा तसं. जर जर तुमच्याकडे भरपूर असेल तर तुम्ही बनवू शकता फ्रेंड्स इथे भरपूर बनतात, बिकॉज हे लोक कोणाशी असं बोलायला वगैरे लाजत नाहीत किंवा असं डिस्क्रिमिनेट नाही करत. इथे इक्वॅलिटी म्हणू शकतो आपण, असं पण आहे. पण जे तुम्ही म्हणता ना अटॅचमेंट किंवा हे, ते तसं नाही आहे. त्यांना त्यांचं राहायला आवडतं. जर तुम्ही फक्त एका
इव्हेंटसाठी आला, तिकडे भेटला, तिकडे तुम्ही जलप झाला, तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे ते तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की इंडियामध्ये कसं होतं, हां चला आपली आता तिथे मैत्रीण झाली आहे, स्वतः ही मैत्री आपण कंटिन्यू ठेवूया, टचमध्ये राहूया, परत अजून एकदा भेटूया, असं नाही आहे. तोपर्यंतचा जो प्रवास आहे तेवढ्या मिनिटाचा किंवा तेवढ्याच तासांचा तो प्रवास असतो त्यांच्यासोबतचा, आणि तेवढंच तुम्ही बोलता, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. हे एक मला त्या याच्याबद्दल नाही आवडलं म्हणता येईल, हो म्हणू शकतो, नाही आवडलं मला ते. कारण की तुमचं असं कनेक्शनच नाही राहत ना कोणाबरोबर, तर त्यामुळे मला असं नाही. आणि असं खूपदा होतं की इथे आपण एकटे आलेलो असतो आणि सगळे आपले फ्रेंड्स इंडियामध्ये आहेत. सो म्हणजे मी माझ्याबद्दल सांगते आहे. सो माझ्यासोबत असं बऱ्याचदा होतं की यार मी काय करते आणि मला कोणी नाही आहे इकडे शेअर करायला, मी काय करू. सो मोस्ट ऑफ द टाइम्स मी माझ्या घरच्यांशीच बोलत असते, टू बी ऑनेस्ट, की माझ्यासोबत आज हे झालं, मी आज हे नवीन केलं, माझं आज हे चुकलं. तर मग माझ्या घरचे ते सांगतात की तुला अशी ही चूक सुधारली पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. सो हे झालं, मी सांगितलं तुम्हाला हे लोकांबद्दल. आता मी तुम्हाला त्यांच्या थोडंसं खाण्याबद्दल सांगते, म्हणजे खाण्याबद्दल सॉरी. सो आपलं कसं असतं, म्हणजे मी आहे महाराष्ट्रीयन, मी ऑल ओव्हर इंडिया नाही सांगू शकत, पण ॲज अ महाराष्ट्रीयन आहे मी, सो ते सांगू शकते. सो आपण आपलं रोजचं जेवण कसं असतं, चपाती भाजी किंवा भाकरी भाजी किंवा आपलं नॉर्मल जेवण. सो ते नॉर्मल जेवण जेव्हा आपण इंडियामध्ये असतो तेव्हा ते आपल्याला नको नको वाटतं, कारण की आपण ते रोज जेवत असतो, पण ते आपलं स्टेपल फूड आहे. पण जेव्हा इकडे कोणीतरी मूव्ह इन होतं ना, त्याच्यासाठी ते एवढं हार्ड आहे ना, कारण की तुम्ही एकतर तुमच्या घरच्यांना तर मिस करतच असता, परत तुम्ही जेवणाला पण मिस करता, इनफॅक्ट तुम्ही सगळंच मिस करता. कारण की इकडे सगळेजण 4 व्हीलर चालवतात, इकडे सगळ्यांकडे कार आहे, म्हणजे सगळ्यांकडेच म्हणू शकता. सो इथे असं 2 व्हीलरवाला तर कोणी नसतंच की चला बाबा आता स्कूटी घेतली आहे, आपल्या फ्रेंडला कॉल केला आहे की जरा खाली येतेस का, आपण इकडेच कुठेतरी फिरून येऊया किंवा पाणीपुरी खाऊन येऊया किंवा असंच कुठेतरी जाऊन येऊया, शॉपिंग करून येऊया. नो 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 नो. इथे मोस्टली मी ऑब्झर्व केलं आहे की लोक ऑनलाईन शॉपिंग करतात, त्यांना मोस्टली घराच्या बाहेर पडायला आवडत नाही. सो हे मी ऑब्झर्व केलं. इथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा मला तर फार होम सिकनेस झालं होतं, म्हणजे फारच जास्त. आणि या सगळ्या गोष्टी मी फेस केल्या आहेत, मी स्ट्रगल केलं आहे, आणि हे सगळं जे मी आत्ता तुम्हाला सांगते हा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. सो हे आहे असं सगळं. आणि तुम्ही जेव्हा इंडियामध्ये होता, जसं मी सांगितलं, तेव्हा इंडियन फूड तुम्हाला खायचं नसतं आणि तुम्हाला वेगळे क्विझिन्स ट्राय करायचे असतात. तसं इकडे येऊन उलटं होतं, तुम्हाला वेगळे क्विझिन्स ट्राय करायचे नसतात, तुम्हाला फक्त इंडियन फूड पाहिजे. सो आता इकडे खूप छान आहे की मोस्टली डेन्व्हरमध्ये मी म्हणू शकते किंवा इनफॅक्ट कोलोराडोमध्ये भरपूर सारे रेस्टॉरंट्स आहेत जिथे मी खूपदा जाते जेवायला. सो छान आहे, म्हणजे असंही खूप असं काय म्हणतो आपण साजूक तुपातलं किंवा असं खूप छान एक्झॅक्ट नाही, पण ते फ्लेवर्स तुम्हाला टेस्ट करायला मिळतात, तुम्ही थोडंसं मग कमी मिस करायला लागता. सो ते सगळं. आणि आता भरपूर फॅसिलिटीज आहेत की तुमचं सामान इंडियावरून येऊ शकतं इकडे. सो माझ्या घरच्यांनी ऑलमोस्ट 2-3दा पाठवलं, सो मला एवढं फरक नाही पडला. पण मी ज्या फ्रेंड्सबद्दल सांगते आहे, ज्यांच्यासोबत मी राहते किंवा ज्यांच्याबद्दल मला माहिती आहे, सो त्यांच्याबद्दल असं बऱ्याचदा झालं की मला पाणीपुरी खायची आहे, मला भेळ खायची आहे, किंवा पुरणपोळीची आठवण येते, किंवा उकडीचे मोदक, अशा सगळ्या गोष्टींची आठवण येते इकडे आल्यावर. आणि मोस्टली अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, इकडे काय होते. आता माझं कॉलेज झालं तर मी लगेच इकडे आले होते,
पण ज्यांचा एक्सपिरियन्स असतो इंडियामधला आणि मग ते इकडे येतात, सो त्यांच्याबरोबर कसं होतं, त्यांचं एक रुटीन असतं की ते काम करतात, घरी येतात. सो ऑलरेडी त्यांच्यासाठी आईनी किंवा कोणीही घरातलं त्यांनी जेवण बनवून ठेवलेलं असतं, सगळं असतं. मी बॅचलर्सबद्दल नाही सांगत आहे, जे लोक फॅमिलीसोबत राहतात त्यांचं सांगते. सो तुमच्यासाठी जेवण बनवून ठेवलेलं असतं. सो तुम्ही ते खाता, तुम्हाला एवढा असा काही फरक नाही जाणवत. बट जेव्हा तुम्ही इकडे काम करता आणि जेव्हा घरी येता आणि जेव्हा तुम्हाला स्वतःहून स्वयंपाक करावा लागतो, जेव्हा तुम्हाला स्वतःहून सगळं कुक करावं लागतं, तेव्हा कळतं की घर हे घर असतं, आई ही आई असते, बाबा हे बाबा असतात. किंवा जर तुम्हाला सिबलिंग्स असतील तर यार माझी बहीण. कारण की असं खूपदा होतं ना की आपण बाहेरून येतो आणि कधीतरी आपल्या बहिणीला असं वाटतं की अगं बाई, म्हणजे असं कधीतरीच लाडात येतो आपण आणि हे घे तुझ्यासाठी पाणी किंवा हे. असं नाही होत, तुम्हाला स्वतः उठावं लागतं आणि पाणी घ्यावं लागतं. आणि इंडियामध्ये कसं आहे की आपण कामवाल्या बायका किंवा मावशी वगैरे येते आपल्या घरी काम करायला, तसं इकडे नाही आहे. इथे खूप जास्त पैसे खर्च होतात त्याच्यासाठी, म्हणजे खूप जास्त पैसे. सो बऱ्याच जणांना असा क्वेश्चन असतील की ही इकडे कशी पोचली, म्हणजे इंडिया टू US. सो ॲक्च्युली माझं हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर मी माझ्या J1 विजा, हा एक विजा आहे स्टुडंट विजा, त्याच्यावर मी इकडे आले होते. आणि मग ते 1 वर्ष पूर्ण करून मग मला असं वाटलं की मला इथे मास्टर्स करायचं आहे. सो मी मास्टर्ससाठी पण थांबले. सो जेव्हा आता याचा काय म्हणतात त्याला बेनिफिट काय आहे इथे मास्टर्स करण्याचा, की तुमचं ऑलरेडी इथे जेवण झालेलं आहे. सो ऑलरेडी तुमच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मास्टर्स प्रोग्राम जो आहे तो 2 वर्षाचा आहे. सो तुम्हाला टोटली 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मिळणार आहे. जर कोणीतरी J1 आणि F1 करून परत जर इंडियाला जाणार असेल तर तो जाताना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन जाणार आहे. ना फक्त की काम करायचा किंवा वर्क एक्सपिरियन्स, ऑल ओव्हर सगळा एक्सपिरियन्स केलेला आहे त्या माणसाने. सो एवढंच म्हणू शकते मी. आणि अजून एक डिफरन्स मी इथे ऑब्झर्व केला आहे, म्हणजे इन इंडिया तुम्ही कुठल्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाता किंवा हे, तेव्हा तुम्ही तुमचं बिल पे करता आणि खूप रेअरली असं होतं की तुम्ही त्या वेटरला किंवा त्या वेट्रेसला टिप देता. मी हार्डली जेव्हा इंडियामध्ये पण मी माझी इंटर्नशिप करत होते तेव्हा इनफॅक्ट टिपिंग कल्चर इंडियामध्ये नाही आहे ॲज सच, पण इकडे खूप जास्त आहे. इथे प्रत्येक एका गोष्टीसाठी ॲप्रिशिएट केलं जातं असं आहे. म्हणजे इकडे म्हणजे इनफॅक्ट जरी तुम्ही छोटी जरी मदत केली ना त्यांना, तरी ते असं बोलून किंवा काही व्यक्त करून नाही, ते त्यांचं प्रेम पैशांमधून व्यक्त करतात, असं मी आत्तापर्यंत ऑब्झर्व केलं आहे. मला जर दुसरं काही असेल तर मी अजून इथे ऑब्झर्व नाही केलेलं, पण आहे यांच्याकडे टिपिंग कल्चर आहे, हे एक मी ऑब्झर्व केलं. आणि अजून मी काय ऑब्झर्व केलं, जर आता समजा तुम्ही कुठेतरी जात असाल आणि ते मॉल्सला किंवा तुम्ही कुठेही फूड कोर्ट किंवा कुठेही जात असाल जिथे तुम्हाला आत जायचं असतं, सो जिथे डोअर असतं आणि आपण असं ओपन करतो. सो इकडे कसं आहे माहिती आहे का, जर कोणीतरी आतमधून बाहेर येत असेल त्या रेस्टॉरंटच्या किंवा कॅफेच्या किंवा वॉट एव्हर फूड कोर्ट वगैरे, तर जर त्या समोरच्या माणसाला कळालं की तुम्हाला आत यायचं आहे, सो तो काय करतो माहिती आहे का, तो तिथेच थांबतो माणूस आणि तुम्हाला आत येऊन देतो, किंवा तुम्ही थांबता आणि तुम्ही त्याला पहिले बाहेर येऊन देता. आणि खूपदा असंही होतं की ते तुमच्यासाठी लिटरली दरवाजा पकडतात, कितीही म्हणजे मी असं नाही म्हणणार की खूप बिझी असतील तेव्हा, पण ते तेवढा विचार करतात की हा माणूस आत चालला आहे, त्याच्या हातात बॅग आहेत किंवा काही असो, तो माणूस ते दरवाजा तेवढ्या वेळ उघडून थांबतो जोपर्यंत आपण आतमध्ये नाही पोचत. मला हे फार छान वाटलं. मी असं कधी इंडियामध्ये ऑब्झर्व नाही केलं. मी असं बिलकुल नाही म्हणत आहे की मी इंडियन लोकांबद्दल काही चुकीचं बोलते किंवा हे, मी फक्त अमेरिकन लाईफ सांगते की हे लोक कसे आहेत. मी असं नाही म्हणत आहे की इंडियन लोक म्हणजे काही वाईट आहे त्यांच्याबद्दल, बिलकुल नाही.
आपल्यामध्ये पण आपुलकी खूप आहे. इनफॅक्ट डायव्हर्सिटी आहे मी असं म्हणेन. सो या, नो ऑफेन्स, मी कोणाबद्दलही चुकीचं नाही बोलत आहे किंवा कोणाबद्दलही खूप चांगलं नाही बोलत आहे. मी फक्त डिफरन्स सांगते, आपण इथे कम्पॅरिझन करतो आहे. सो हे सगळे आहेत डिफरन्सेस. आणि इथे बघितलं गेलं तर ओव्हर स्पेंडिंगवर तुम्ही लक्ष देऊ शकता. हे माझ्याकडनं लक्ष नाही दिलं गेलं. सो खूपदा असं होतं की अरे बापरे, की आपले एवढे पैसे खर्च झाले का, असं होतं. सो तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा जर तुम्ही इकडे येणार असाल तर, असं म्हणू शकते मी. परत अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आय वुड लाईक टू मेन्शन वन मोर थिंग. जर कोणीतरी इथे मूव इन होणार असेल किंवा जरी नसेल होणार, जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून मला एक एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल. सो जेव्हा मी इकडे नवीन आलेले तेव्हा इथे कोणीच फ्रेंड्स नव्हते, काहीच नव्हतं. सो आम्हाला हॉटेलवाल्यांनी एक 14 दिवस दिले होते की तुम्हाला अकॉमोडेशन मिळोपर्यंत तुम्ही राहू शकता. सो त्या 14 दिवसांमध्ये टास्क बघा ना, तेवढ्या त्या 14 दिवसांमध्ये तुम्हाला फ्रेंड्स बनवायचे आहेत, त्यांच्यासोबत एक अशी बॉन्डिंग क्रिएट करायची किंवा एक ट्रस्ट क्रिएट करायचा आहे की त्या समोरच्या माणसाला वाटेल की आपण हिच्यासोबत राहू शकतो. किंवा मला असं वाटेल, मी पण थोडी असं कोणासोबतही राहणार ना, मला पण वाटेल की बाबा हां, या मुलीसोबत मी राहू शकते. सो हे पण खूप हार्ड होतं माझ्यासाठी, रूममेट शोधणं किंवा हे, बिकॉज इथे कुठलीही गोष्ट इथे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे एकट्या माणसाला तेवढं रेंट बेअर करणं किंवा हे असं होत नाही. सो मोस्टली मी तुम्हाला मिनिमम सांगते. ओके, सो मिनिमम जर 1 BHK तुम्ही राहत असाल तर एका 1 BHKचं एका मंथसाठी रेंट असतं अराउंड $1,500. कळालं इथे का रूममेट्स लागतात ते. सो इथे रूममेट्स मिळणं फार इम्पॉर्टंट आहे, चांगले रूममेट्स मिळणं. सो मी खूप स्ट्रगल केलं रूममेटसाठी. मी भरपूर ठिकाणी, म्हणजे आमच्या हॉटेलमध्ये तरी मोस्टली इंडियन्स होते, पण तरी पण ते वेगळ्या ठिकाणाहून होते. म्हणजे स्टेट्स म्हणू शकतो, सिटीज तर राहू दे, स्टेट्स. सो त्यांच्यासोबत कोपअप करणं, जलप होणं हे फार अवघड होतं. म्हणजे जो माणूस इंट्रोवर्ट आहे त्याच्यासाठी हे एवढं हार्ड आहे ना. सो बघा, मी का रेफरन्स दिला होता तुम्हाला माझ्या सगळ्या त्या आधीच्या स्टोरीजचा, बिकॉज डान्स क्लास म्हणा, हेड गर्ल म्हणा किंवा वॉटेवर, त्या गोष्टींमुळे मी एक्स्ट्रोवर्ट झाले. म्हणजे मी होते एक्स्ट्रोवर्ट मुळातच, पण अजून एक असा कॉन्फिडन्स असतो की स्वतःहून विचारणं कोणाला तरी की बाबा मी तुमच्यासोबत राहू शकते का. जर हे एक इंट्रोवर्ट असेल तर तो माणूस कधीच नाही विचारणार स्वतःहून. जर त्या दुसऱ्या माणसांना गरज असेल कुठल्या तरी रूममेट्सची तर तो स्वतःहून विचारेल. म्हणजे वेळ आलीच तर एक्स्ट्रोवर्ट माणूस विचारतो. पण मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. सो अशा भरपूर साऱ्या गोष्टी होतात. सो हा आपला व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण रेटिंग्स देणार आहोत की हा फेस कसा आहे, तो फेस कसा आहे. तो मी आधी सगळ्या स्टोरीज सांगते, म्हणजे तुम्हाला माझ्या रेटिंग्सवर असा विश्वास बसेल की हां, ही रेटिंग का दिली असेल हिने याच्यावर. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल मी सांगितलं, जर मी इन दी एंड तुम्हाला माझ्या मेंटल हेल्थची रेटिंग देते अराउंड लाईक 6.5 आउट ऑफ 10, तर का हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. मी नुसता असा छोटा व्हिडिओ केला असता ज्याच्यामध्ये मी सांगते हां, माय मेंटल हेल्थ इज दिस आणि हाऊ आय लाईक द फूड इज दिस. सो इट डझंट मेक एनी सेन्स. सो याच्यामधून तुम्हाला थोडंफार शिकायला पण मिळतं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही प्रत्येक एक गोष्ट शिका, पण म्हणजे छान आहे ना ही स्टोरी कोणाबद्दल तरी ऐकणं. म्हणजे मी जर कोणाबद्दल तरी ऐकणार असेल तर मला हे खूप आवडेल की काय कसं होतं आहे बाहेरच्या जगात किंवा काय. मी जेव्हा इथे नव्हते तेव्हा मी असे खूप सारे व्हिडिओज बघितलेत यूट्यूबवर, ज्याच्यामध्ये असं लोक दाखवायचे की
ते कसं करतात काय. सो मलाही ते एक्सपिरियन्स करायला मिळते आणि मी तेव्हाच असा विचार केलेला की मला पण हे करायचं आहे आणि मला पण माझी स्टोरी शेअर करायची आहे. आणि होऊ शकतं की हा व्हिडिओ मोठा आहे, आय डू अग्री, पण जर तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही स्किप करा. आय एम सॉरी जर तुम्हाला नाही आवडत असेल तर. पण मला ॲक्च्युली इनफॅक्ट हे रेकॉर्डिंग करताना पण मी एन्जॉय करते आहे, बिकॉज मी माझी काहीतरी स्टोरी सांगते आहे, मी काहीतरी स्वतःहून एक्सप्रेस करते आहे. सो तुम्ही असे समजा की इथे खूप कमी मित्रमैत्रिणी असतात म्हणून तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करते आणि माझ्या फिलिंग्स एक्सप्रेस करते आहे. सो तुम्हाला याच्यातून काही शिकायला मिळेल किंवा तुमच्या कमेंट्समधून मला हे कळेल की मी काय शिकायला पाहिजे, मी काय ग्रोथ करायला पाहिजे माझ्या लाईफमध्ये. सो हे सगळं. सो रूममेट्सबद्दल आपण बोलत होतो, त्याच्यावर परत आपण वळूयात. आपण डिस्ट्रॅक्ट होतो आहे कारण की मी जसं की सांगितलं हा व्हिडिओ अनफिल्टर्ड आहे, त्यामुळे मला जसं लक्षात येतं तरी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पॉईंट्स बनवलेत. पण माझं असं झालं आहे की मी कुठून सुरुवात करू आणि कुठे एंड करू असं होतं आहे माझं. त्यामुळे यासाठी रिली सॉरी, पण तुम्ही हा व्हिडिओ प्लीज एन्जॉय करा. यावेळेसाठी माफ करा. मी नेक्स्ट टाईम असं एक परफेक्ट माझा एक अजेंडा बनवेन आणि ज्याच्यामध्ये सगळं स्पेसिफिकली सगळं मेन्शन्ड असेल आणि तुमच्यापर्यंत ते मी पोचवेन. सो रूममेट्सबद्दल गोष्ट झाली म्हणजे ते शोधण्यासाठी खूप हार्ड आहे. आणि ठीक आहे ना की माझ्या हॉटेलमध्ये तेवढे इंडियन्स होते म्हणून, जर नसते तर मी काय केलं असतं. आणि इथे मोस्टली अमेरिकेमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इंडियन्स, अमेरिकन्स ऑफकोर्स, ते लोक, मेक्सिकन लोक आणि फिलिपिन्स हे खूप जास्त आहेत, जास्त प्रमाणामध्ये. आणि बाकीचे सगळे असतील ते थोडेफार पर्सेंटेजमध्ये आफ्रिकन वगैरे किंवा इथोपियन लोक आहेत. सो स्पॅनिश लोकांचं म्हटलं गेलं तर त्यांना टू बी ऑनेस्ट इंग्लिश नाही कळत, ते स्पॅनिशमध्येच बोलतात. आणि जर असं झालं की तुमची आणि त्यांची भेट झाली आणि तुम्हाला बोलायला लागलं तर तुम्हाला ट्रान्सलेटर ओपन करावा लागतो. किंवा इथे आता मला असं झालं आहे की मलाही थोडे शब्द माहिती आहेत. आता मी थोडंफार असं मोजकं एक हाय, हॅलो, थँक्यू, वेलकम, सॉरी वगैरे असं एवढे सगळे शब्द बोलू शकते. सो रूममेट शोधण्याच्या वेळी जी मला टेन्शन होतं की मला असं होतं की कसे असतील, काय असतील. सो मी तुम्हाला एवढंच सांगेन, जर तुम्ही रूममेट शोधत असाल ना तर प्लीज तुम्ही त्याच्यावर रिसर्च करा. तुम्हाला त्यावेळी वाटेल की बाबा माझे पैसे वाचतील आणि मला रूममेट्स भेटू देत. पण तुम्ही प्लीज थोडासा वेळ घ्या आणि मग विचार करा, बिकॉज मी या सगळ्या गोष्टी फेस केल्यात. तुम्ही जेव्हा एकत्र राहता तुमच्या सगळ्याच सवयी म्हणा किंवा तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, राहणीमान, हे सगळं वेगळं असतं. त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो, तो तुम्हाला फेस करावा लागतो. तुम्हाला त्याच्यामधनं बाहेर यायला लागतं, सोल्युशन्स काढावे लागतात, एकामेकांना समजून घ्यावं लागतं. या अशा सगळ्या गोष्टी आहेत. मी माझ्या नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेन की काय प्रॉब्लेम झालेला, किंवा मोस्टली मी माझ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये मोस्टली सगळं US बद्दल मेन्शन करणार आहे की कशी आले मी इकडे, कशी प्रोसेस असते. किंवा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता की तुम्हाला काय काय माझ्याकडून ऐकायला आवडेल हे सगळं. सो चला, हा व्हिडिओचा लास्ट पार्ट असणार आहे. सो आता जो आपला व्हिडिओचं टायटल आहे की मी ही लाईफ एका ॲमेझॉनच्या प्रॉडक्टसारखं रिव्ह्यू करते, ही मी एक कॉन्सेप्ट नवीन घेऊन आले. सो आपण त्या रेटिंग्सकडे वळूयात आता. प्लीज डोंट बी सरप्राईज्ड. मला ज्याप्रमाणे वाटलं त्याप्रमाणे मी माझा ऑनेस्ट रिव्ह्यू दिला याच्यावर. सो सोशल लाईफबद्दल म्हटलं गेलं तर I would rate 4.5 out of 10 because I really miss my friends back in India. त्यांच्यासोबत माझी बॉन्डिंग किंवा तेवढे वर्ष मी त्यांच्यासोबत होते त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
ते चाय टॉक्स किंवा लेट नाईट आपण समर्समध्ये बॅडमिंटन खेळतो ते, किंवा एक असंच मैत्रिणीसोबत बाबा एका बिल्डिंगला किंवा गार्डनला वगैरे वॉक करून आलो, किंवा लेट नाईट टॉक्स किंवा नाईट आऊट असं एकमेकींच्या मैत्रिणींच्या घरी जाऊन त्यांच्याकडे राहून असं पजामा पार्टी करून असे खूप सारे सिक्रेट्स रिव्हील करून एकामेकाबद्दल असं छान गप्पा मारून. त्यामुळं इथली सोशल लाईफ आय वुड जस्ट रेट 4.5 हे मी सांगेन तुम्हाला. तर कॉलेज प्रेशर म्हणजे आता मी मास्टर्स करते सो त्याच्यामुळे सांगते. तर कॉलेज प्रेशरबद्दल आय वुड रेट 6 out of 10. सो इथे भरपूर असाइनमेंट्स, डेडलाईन्स असतात, एक्झाम्स असतात, त्यामुळे खूप सारं प्रेशर एकत्र येतं आणि कधी कधी असं होतं की भरपूर असाइनमेंट्स असतात आणि ती डेडलाईन असती, सो तुम्हाला त्याच्या एक्झॅक्ट त्याच वेळी कंप्लीट करावं लागतं. आणि अजून एक मी गोष्ट मेन्शन करायला विसरले, हे लोक खूप पंक्च्युअल आहेत, खूप जास्त पंक्च्युअल आहेत, म्हणजे एका मिनिटाचा पण फरक इकडे तिकडे नाही. सो हां, हे झालं. परत आपण लेट्स से अबाउट द फूड कल्चर अँड स्टफ. ते आय वुड रेट 7 out of 10 बिकॉज आय लव्ह कुकिंग इज लाईक अ थेरपी फॉर मी. सो मी माझं कुक करून पण खुश राहू शकते. पण तरी पण तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा तुमच्याकडे सगळं काही असतं. जर तुम्हाला आत्ता नवीन एक डिश बनवायची तो सगळं काही घरी असतं, त्यामुळं तुम्हाला काही टेन्शन नसतं. पण इथे तसं नाही आहे. काही इन्ग्रेडियंट्स तर कधी कधी ते मिळत नाहीत, आणि जरी मिळत नसतील तरी पण तुम्ही काहीतरी सबस्टिट्यूट विचार करता, आणि व्हॉट इफ ते सबस्टिट्यूट पण तुम्हाला मिळालं नाही तर. आणि इंडियन स्टोअर पण बरेच लांब असतात, किंवा कधी कधी इंडियन स्टोअरमध्ये अवेलेबल नसतं, त्यामुळे ते ऑर्डर करतात आणि मग तुम्हाला थांबावं लागतं, आणि मग ते खूप दिवसांनी येतं, आणि मग तेव्हा ती तुम्ही रेसिपी ट्राय करता. सो या, इट्स 7 on 10 फॉर मी. आणि अशी नाही आहे, मी खूप ओपन माइंडेड आहे आणि आय एम फूडी, सो आय लव्ह टू एक्सप्लोअर. सो मी क्विझिन्स पण वेगळ्या ट्राय करत असते. सो या ते मेंटल हेल्थ. सो मेंटल हेल्थ आय वुड रेट 6.5 out of 10 बिकॉज मला हेच सांगता येईल की मी इकडे येऊन खूप बदलले, म्हणजे खूप चेंजेस आले माझ्यामध्ये. मी म्हणेन मी थोडीशी मॅच्युअर झाले असेल इकडे येऊन, कारण की इकडे एकटं राहावं लागतं, त्यामुळे एकटं राहिल्यामुळे तुम्हाला कळतं की काय सर्कमस्टान्सेस असतात किंवा काय फेस करावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं एकटं राहणं म्हणजे इंडिपेंडंट असल्यासारखं आहे, आणि त्या क्षणी तुम्हाला ते फिलिंग्स एक्सप्रेस नाही करता येत. आता मी जर इंडियामध्ये असते आणि माझ्यासोबत काय झालं असतं तर आजूबाजूला लोक असतात आपल्या, किंवा त्यांना लगेच समजतं. आणि कधी कधी मी तुम्हाला सांगते लँग्वेज बॅरियर पण आहे, म्हणजे आय थिंक गर्ल्स वूड रिलेटेड बेटर बिकॉज त्यांना काहीतरी एक्सप्लेन करायचं असतं. आणि जर मी कुठल्या अमेरिकन फ्रेंडला माझं एक्सप्लेन करते तर ज्या लँग्वेजमध्ये मला एक्सप्लेन करायचं आहे ना ते मी असं पटकन नाही करू शकणार, बिकॉज मी रडतीये किंवा माझ्यासोबत काहीतरी झालं आहे, आणि ॲट द सेम टाईम ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन, म्हणजे दॅट कनेक्शन ते फील नाही येणार तुम्हाला, म्हणजे मला तरी नाही आहेत. सो मी एवढंच म्हणेन, एकटं राहणं म्हणजे इंडिपेंडंट होणं आहे. सो ते झालं. सो ऑल ओव्हर म्हणजे पूर्ण सगळं, सोशल लाईफ, फूड, कॉलेज, मेंटल हेल्थ किंवा ओव्हरऑल लाईफ इन USA जर मी म्हणेन तर आय वुड रेट 7.5, बट आय डोंट नो, आय एम जस्ट थिंकिंग 8 एक्झॅक्ट नंबर इज 8 out of 10. सो कारण की तुम्ही इथे खूप स्ट्रगल कराल, पण ते वर्थ इट आहे. आय एम नॉट रिग्रेटिंग माय डिसिजन कमिंग हिअर, बिलकुल नाही. सो कारण की त्या स्ट्रगल्समधून आपण शिकतोय, त्या लेसन्समधून आपण शिकतोय, आणि शिकायला कधी नाही म्हणायला पाहिजे. आणि मला असं वाटतं एका टाईमनंतर तो सगळ्यांच्याच लाईफमध्ये फेज येतो. तुम्ही इंडियामध्ये असा किंवा कुठल्याही कंट्रीमध्ये असा किंवा USA असं, ती एक लर्निंग फेज आणि ती स्ट्रगलिंग फेज प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते, अँड यू हॅव टू फेस इट. त्यालाच रिअल लाईफ म्हणतात.
सो या ओव्हरऑल 8 आउट ऑफ 10. मी इथे खूप एन्जॉय करते, माझं काम करते, माझी कॉलेज लाईफ चांगली आहे. मी कॉलेज अटेंड करते, माझे ऑनलाईन क्लासेस असतात, मला खूपदा माझ्या कॉलेजसाठी ट्रॅव्हल करावं लागतं. इट्स लाईक प्रत्येक 2 महिन्यानंतर मला तिकडे जावं लागतं. सो माझं कॉलेज आहे लॉस एंजलसमध्ये आणि मी राहते कोलोराडोमध्ये, आय मीन कोलोराडो डेन्व्हर. सो या 4 तासाची फ्लाईट असते आणि त्या दर 2 महिन्यात. म्हणजे बघा, लहानपणी मी म्हणायचे वाव यार की म्हणजे कधी बसायला मिळणार आहे, मला असं व्हायचं. आणि आता मला असं झालं आहे की बास झाला आहे मला हा प्रवास, किंवा थोडासा ब्रेक द्या. असं भरपूरदा होतं. माझ्या मेंटल हेल्थबद्दल सांगितलं गेलं की मला ब्रेक हवा आहे, मला परत जायचं आहे. पण नाही, मी स्वतःला समजवते आणि सांगते. किंवा जर मला असं वाटलं की मी माझ्या आईला किंवा मी माझ्या बहिणीला फोन करते. अजून एक गोष्ट मेन्शन करायची राहिली, म्हणजे मी माझ्या मॉम डॅडला तर थँक्यू बोलले, पण मी माझ्या बहिणीला थँक्यू नाही बोलले. सो थँक्यू सो मच. ती जरी माझी छोटी बहीण असली तरी पण ती, मी असं नाही म्हणणार ती माझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर आहे, नो वे, नाही. ती मला खूप छान समजून घेते. म्हणजे आता असं झालं आहे ना, तिला सगळं कळायला लागलं आहे म्हणून मी मोस्टली तिला आधी शेअर करते आणि मग मम्मीला शेअर करते माझ्या. सो या तिला पण खूप खूप थँक्स. तिने पण माझं खूप कॉल्सवर माझं रडणं, माझं हसणं, माझ्या अचीवमेंट्स किंवा माझी इम्प्रूव्हमेंट, माझी ग्रोथ, या सगळ्याबद्दल ह्या तिघांचा खूप मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी. आणि ते तिघं कायम मला समजून घेतात, मम्मी पप्पा आणि माझी बहीण. सो या थँक्यू सो मच. आणि प्लीज मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला नेक्स्ट कशाबद्दल व्हिडिओ हवा आहे, कुठल्या कॉन्टेंटवर हवा आहे, आणि तुम्हाला हे आवडलं आहे का आपलं असं बोलणं. हा प्लॅटफॉर्म मला खूप छान मिळाला आहे तुमच्यासोबत गोष्टी शेअर करण्यासाठी. आणि माझी काहीही चूक झाली असेल तरी मी मनापासून सॉरी. प्लीज मला माफ करा काही माझं बोलताना चुकलं असेल किंवा तुम्हाला हर्ट झालं असेल किंवा काही आवडलं नसेल, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. प्लीज यावेळी समजून घ्या. मी खूप प्रयत्न करते की माझ्यामध्ये मी तसा एक ग्रोथ किंवा एक स्पार्क आणेन की तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडेल आणि तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करायला मिळेल. हाच माझा प्रयत्न असेल. आणि या प्लीज नक्की कळवा मला कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला हे कसं वाटलं. आणि जर तुम्हाला हे आवडलं आणि तुम्हाला असं वाटतं आहे की हा व्हिडिओ कोणापर्यंत तरी पोचला गेला पाहिजे, सो प्लीज तुम्ही त्यांनाही शेअर करा. प्लीज 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 सबस्क्राईब करायला नका विसरू. हे आपली एक फॅमिली आपण वाढवतो आहे. मला अजून लोक मिळतील ज्यांना मी माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकते. आणि असंच नाही, याच गोष्टींबद्दल नाही, माझं जर तुम्ही कॉन्टेंट बघाल तर बरंच काही आहे. फन टॉपिक आहे, मी मेकअपबद्दल रिव्ह्यूज देते, गेट रेडी विथ मी करते. सो अशा भरपूर गोष्टी आहेत आणि आपल्याला अजून भरपूर व्हिडिओज पोस्ट करायचे आहेत, भरपूर तुमच्यासोबत कनेक्ट करायचं आहे. सो या आय ॲम एक्सायटेड. आणि मला तुम्ही नक्कीच सांगा की तुम्ही एक्सायटेड आहात का. प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे कमेंट सेक्शनमध्ये की तुम्ही मला प्रश्न विचारू शकत नाही किंवा असं. प्लीज जर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल किंवा म्हणजे मोठे असाल तर प्लीज मला एक तुमच्यापेक्षा लहान म्हणून समजून घ्या आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये सांगा. आणि या दॅट्स इट. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी. आय नो हा व्हिडिओ मोठा झाला आहे, तुम्ही थोडंसं स्पीड वाढवून बघा किंवा मे बी हा स्प्लिट करून बघा, आज थोडा उद्या थोडा, पण नक्की बघायला विसरू नका. आणि प्लीज पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा. पुढचा व्हिडिओ मी नक्कीच खूप लवकरच पोस्ट करेन. सो मोस्टली इथे मला 2च दिवस सुट्टी असते. सो मी मोठे व्हिडिओज मोस्टली असेच पोस्ट करेन जसा मला वेळ मिळेल. पण तुम्हाला शॉर्ट्स नक्कीच रोज मी माझ्या चॅनलवर टाकायचा प्रयत्न करेन, रोज टाकायचा प्रयत्न करेन. सो या बघूया कसं होतं आहे माझ्या टाईम मॅनेजमेंटसोबत आणि सगळं. आणि प्लीज स्टे कनेक्टेड. थँक्यू. तुमची काळजी घ्या आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय.